ही भाजी बघताच तुम्हाला सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना, तर ही भाजी नॉनव्हेजची आठवण करून देते. तर ही भाजी नॉनव्हेज नसून व्हेज आहे. चला तर मग याची सविस्तर रेसिपी आपण पाहणार आहे. 1 कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. चिमटभर हळद, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून इतकं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून तेल टाकणार आहे आपण येथे. आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहे. थोडासा ओवा टाकणार आहे. चिमटभर हिंग टाकणार आहे. चिमटभर खायचा सोडा टाकणार आहे. हे सर्व जिन्नस टाकून हे आपण इथं पिठाला चोळून घेणार आहे 1-2 मिनटं. थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून हे पीठ मळणार आहे. थोडं थोडं पीठमध्ये पाणी टाकून मळल्यामुळे पीठ छान असं फुलतं आणि पातळसुद्धा होत नाही. हे पीठ मऊसूत जास्त करायचं नाही, थोडं घट असं ठेवलेलं आहे. आता हे पीठ अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं किसलेलं खोबरं भाजून घेणार आहे मंद आचेवरती. ते भाजण्यासाठी 1 टेबलस्पून इतकं यामध्ये तेल टाकणार आहे. तेल टाकून अजून थोड्या वेळासाठी भाजून घेणार आहे. मोठ्या आकाराचे 2 कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडं लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये 2 मिडियम आकाराची टमॅटो टाकणार आहे. 1 चवीसाठी हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. हे सर्व लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. चवीसाठी 4 वेलची टाकायची आहेत. हे सर्व भाजून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण जे बेसन पीठ भिजत ठेवलं होतं ते सुद्धा छान भिजलेलं आहे. याचे मिडियम आकाराच्या कोणत्याही साईजचे आपण छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत किंवा भज्याच्या आकाराचे आपण छोटे करून घ्यायचे आहेत. हे सर्व पिठाचे मी इथे करून घेतलेले आहेत. तुम्हाला कोणत्या साईजमध्ये आवडत असतील त्या साईजमध्ये करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून इतकं तेल टाकलेलं आहे. यामध्ये ही स्लो गॅसवर भजी तळून घेणार आहे किंवा वड्या. याला काही भागामध्ये भज्याचं कालवण म्हणतात किंवा काही भागामध्ये वड्यांचं कालवण असे सुद्धा म्हणतात. मी आता दुसरा राऊंडसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहे. सर्व यामध्ये ही भाजी या पद्धतीने केल्यामुळे नॉनव्हेजची सुद्धा आठवण येणार नाही. एकदम भन्नाट अशी चवीची भाजी आपली तयार होते. कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, लसूण हे सर्व भाजून घेतलेली याची आता आपण पेस्ट बनवणार आहे. भरपूर सारी कोथिंबीर. पेस्ट स्मूथ होण्यासाठी थोडं पाणी टाकलेलं आहे. ज्या कढईमध्ये आपण भजी तळून घेतलेली होती त्यामधलं थोडं तेल काढून घेतलेले आहे. इथे 1 चक्री फूल, दालचिनीचा 1 तुकडा, लवंगा 2, 1 तेजपत्ता, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने हे आपण फोडणीसाठी घेतलेला आहे. जो आपण पेस्ट केलेला मसाला होता तो तेलामध्ये टाकून छान असा 3 ते 4 मिनटं परतून घेणार आहे. येथे मसाला आपला छान परतून झालेला आहे. येथे मी काश्मीरी लाल तिखटचा वापर केला आहे 1 टेबलस्पून, जिरा पावडर 1 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून इतका गरम मसाला, 1 टेबलस्पून धना पावडर टाकलेले आहे. पचनासाठी थोडा हिंग टाकलेला आहे. हे सर्व 2-3 मिनटं छान असं परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत हे मसाला परतून घेतलेला आहे. वरून 1 ते 1.5 ग्लास इतकं गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे कलरही छान येतो आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान बनते. याला कलरसुद्धा बघू शकता आणि याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता. यामध्ये मी सर्व पकोडे टाकून घेतलेले आहेत आणि हे शिजण्यासाठी मला टोटल 20 मिनटं लागलेली आहेत. मंद आचेवरतीही शिजून दिलेले आहे. त्यामुळे कलरही खूप छान येतो आणि भाजीसुद्धा अप्रतिम अशी चवीची
जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर कमी वेळात घरच्या साहित्यात झटपट होणारी ही भाजी तुम्ही करू शकता. जी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.